वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एम एच रायडर. एम एच रायडर हे माझं एक फर्स्ट चॅनल आहे. आता मी नवीनच चॅनल खोललं आहे तर ब्लॉगिंगची सुरुवात. तर मी आता आहे माझ्या गावी. हे बघू शकता तुम्ही पाठी माझं गाव आहे. तर आता मी गावी कशासाठी आलो आहे तर मी आलो आहे पालखीसाठी. आज गावी आज 12 मार्च आहे तर पालखीसाठी मी गावी आलो आहे. तुम्हाला तर माहितीच असेल की प्रत्येकाच्या घरी शिमग्याच्या टायमाला पालखी येते. ॲक्च्युली कसं आहे की आमच्या गावी खूप साऱ्या वाड्या आहेत, त्याच्यामुळे ते पालखी कशी प्रत्येकाच्या येते तर तारीख ठरते की ह्या तारखेला तुमच्या गावी येणार, ह्या तारखेला ह्या वाडीमध्ये येणार असं. तर त्यासाठी आज 12 मार्च आहे तर आज आमच्या वाडी पालखी येणार आहे. त्याच्यासाठी मी गावी आलो आहे. आता मी चाललो आहे पालखी आणायला. तर आता बघूया पालखी कुठपर्यंत आले. चला. सो गाईस, मी आता आलो आहे आमचं गावचं गणपतीचं मंदिर आहे तिथे मी आलो आहे. तुम्हाला आमचं गावचं गणपतीचं मंदिर दाखवतो. गावचं मंदिर आहे. ॲक्च्युली पहिलं खूप जुन्या पद्धतीमध्ये होतं, तर आता थोडं त्याला मॉडिफिकेशन केलं आहे, थोडं बनवलं आहे चांगल्या पद्धतीमध्ये. हे बाजूने सगळं कंपाऊंड वगैरे मारलं आहे. चला आपण मंदिरात जाऊ. आता तुम्हाला मी मंदिर दाखवतो आतमध्ये जाऊन. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाच्या पाया वगैरे पडूया. आता पाय वगैरे पडून झाला आहे. तर तुम्हाला आता मी मंदिराच्या साईडचा पूर्ण व्ह्यू वगैरे सगळं दाखवतो. मंदिर तुम्ही बघितलं असालच, तर कसं वाटलं मंदिर आमचं गावचं तुम्ही सांगू शकता कमेंट्स करून मला. तर पालखीचा आता आवाज येत आहे, ढोल वगैरे वाजत आहेत. तर पालखी येईल इकडे, त्याच्यानंतर मी इथून पालखीसोबत कंटिन्यू करेन पुढे. तर आता पालखी इथे आल्यानंतर प्रत्येकाच्या घरी नेली जाते आणि वगैरे ओटी वगैरे बांधली जाते पालखीची. ते सगळे तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवेलच. आता बघूया आता पुढे जाऊन. चला पुढचं तुम्हाला दाखवतो नेक्स्ट. सो गाईस, पालखी आता आली आहे. तुम्हाला आता मी पालखी दाखवतो. तरी पाहू शकता तुम्ही पालखी आणत आहेत. तुम्ही पाहू शकता इथून पालखी आता घेऊन जात आहे. ही सगळी मंडळी आहेत पाठी पालखीच्या. याप्रमाणे देवीला गाराणं घालून जातं की देवीची ओटी भरली जाते आणि देवीला गाराणं घालून प्रत्येकाच्या घरी जाऊन तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवतो. तर याप्रमाणे पालखी प्रत्येकाच्या घरून नेली जाते. तुम्हाला मी दाखवतो आहे. पालखी आली आहे समोर. हा आपला मित्र आहे मंगेश मोरे. चल मंगे मोठा बच्चा. हा ये अशी मधून म्हटलं तिकडं घालू आपण. तिकडं नाही रे, मोठी कशी आहे ना परत बरं हा इकडं राहणार. मजा आली बोलला ऐकलं काय तर लोक आहेत. त्याचं नाव आहे साहिल. हा सुयोग होते. दुसरा पंढर पाठी पळायला आहे, तो जरा लाजतो. आता पालखीत आता हे मांडावरती नैवेद्यासाठी तिथे तो आता सगळं थोडा वेळ सगळं नैवेद्य वगैरे दाखवू
सगळ्यांचं जेवण होईल. जेवढी मंडळी आहेत पालखीबरोबर येणारी तुम्हाला दाखवतो. आणि ही सगळी छोटी मुलं आहेत जी वाजवत आहेत छोटी छोटी. अरे बंद झाली. इथे आता देवीला नैवेद्य दाखवायचा कार्यक्रम चालू आहे. तुम्हाला मी दाखवतो आहे बघा. हा देवीचा नैवेद्य आहे. जेवढी ही मंडळी आहेत जी पालखी बरोबरती ती आता जेवायचा कार्यक्रम होत आहे. इथे ते जेवण वगैरे सगळं झालं की पालखी इथून पुढे जाईल. चला तर मित्रांनो, आता इथून पालखी थोडी फिरवायला मेहनत घ्यावी लागेल कारण की इथे कॉर्नर आहे. इथून फिरवून झाली की मी पालखीला खांदा देईन. बस झाली. आता इथून पालखी माझ्या घरी नेणार आहे. हा माझा रस्ता आहे घराचा. इथून असं जर बघायला गेलं तर खूप पालखीचा वेट आहे कारण की सगळीकडून ओटी भरली आहे पालखीची. त्यामुळे तांदूळ आणि नारळ त्यांचा वेटमुळे पालखी खूप जड झाली आहे. इथून थोडी पालखी खाली घेऊया. तर मित्रांनो, पालखी खाली उतरून झाली आहे. आता पालखीचे याप्रमाणे पाय धुतले जातात. जी पाय धुवत आहे ती माझी वाईफ आहे. आणि ही माझी मम्मी आहे, पालखीची आरती करत आहे. पाय धुवून झाल्यानंतर ज्यांनी पालखी घेतली आहे त्यांच्या पायावरती पाणी ओतले जाते याप्रमाणे. तर आरती करून झाली आहे. आता पालखी आम्ही आतमध्ये बसवतो आहे दरवाजाच्या समोर. पालखीला थोडं वेट असल्यामुळे दोघांनी पकडावं लागतंय. पालखीला बसायला सजवलं आहे. कोणची तिची मग हा तुझाच आहे. चालली आहे आमची दुसऱ्या वाडीमध्ये. तर इथून आम्ही घेऊन चाललो आहे. तर ही घाटी चढायची आहे. अजून दोन घरं बाकी आहेत. त्याच्यानंतर आम्ही तिथून शेवटचा निरोप देणार पालखीला. त्यानंतर पुढच्या वर्षी पालखी येणार. काहीच आता पालखी आम्ही सोडायला चाललो आहे. आता इथून पालखी आमचं लास्ट झालं आहे. इथून आता जाणार आहे पुढच्या वाडीमध्ये. आता पालखीचा शेवटचा निरोप द्यायला आम्ही चाललो आहे. इथून त्यांची माणसं येणार आहेत पुढे पालखी घ्यायला. आता कुठं दे वेदला पडव रे.
आता परत मला आई बरोबर म्हणायचं पुढच्या वर्षी येणार. बस स्टॉप. तर पालखी इथून जात आहे दुसऱ्या वाडीमध्ये. हा पालखीचा शेवटचा निरोप आहे. इथून आता पालखीचा गेली आहे. चला आता जी पालखी इथून गेली आहे ती पुढच्या गावामध्ये ती स्टे होईल. इथून मग ती पुढे कंटिन्यू होईल. पालखीला आम्ही शेवटचा निरोप दिला आहे. तर आता हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो ठीक आहे, बाय बाय.